नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण उच्च न्यायालयाचे जे आयोगाने विचारलेले त्याच्यावर आधारित जे PYQ आहेत त्याचे क्वेश्चन आपण बघणार आहोत. तर राज्यसेवा पूर्व याचे क्वेश्चन बघू जे 2024 ते 20 पर्यंत आलेले. चला स्टार्ट करूया. कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते? तर ते कलम आहे 226. हे 226 कलम आहे. नेक्स्ट बघा, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निष्कर्ष चुकीचा आहे? तर त्यातला एक निष्कर्ष जे आहे ते चुकीचा आहे. तर ते बघायचं आहे आपल्याला, कोणता चुकीचा आहे ते. ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे. तर हे विधान कसे बरोबर आहे? त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केलेली पाहिजे, हे पण विधान बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे. तर ही अट आहे ना, ही फक्त SCचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्या संबंधी आहे, ना की SCच्या. म्हणून तिसरं विधान कसं आहे आपलं चुकीचं आहे. तर आन्सर येणार 3 नंबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता पूर्व गट ब आणि क ची घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे? तर अभिलेख न्यायालयाची कलम आहे 215. आता जे 217 मध्ये आहेत ना, तर न्यायाधीशाशी संबंधित म्हणजे त्यांची पात्रता, नेमणूक ह्या घटना जे आहेत ना त्या पूर्ण 217 मध्ये आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये 1, 2, 3 असं येतं. आणि तिकडे उच्च न्यायालयाचं कसं आहे 124 नुसार आहे, निकडी किती आहे 217 नुसार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर आन्सर आपला 1 नंबर येणार. भारतीय उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर इथं बरोबर नाही विचारलेलं आहे. उच्च न्यायालयाचे जनहित याचिकाशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. पहिलं विधान बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. बरोबर आहे. उच्च न्यायालयाचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात. तर हे राज्यपाल करत नाहीत, तर राष्ट्रपती करतात. म्हणून तिसरं विधान कसं आहे चुकीचं आहे. तर हेच आन्सर येणार आपलं. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्तीची वय 62 आहे. तर चौथं विधान कसं आहे बरोबर आहे. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि डॅडश यांचा समावेश असतो. तर कोणाचा समावेश असतो ते बघूया आपण. इतर 9 न्यायाधीशाचा नाही. राज्यपाल ठरवतील इतर न्यायाधीश हे पण चुकीचं आहे. संसद ठरवतील इतर न्यायाधीश हे पण चुकीचं आहे. राष्ट्रपती ठरवतील इतके न्यायाधीशांचा समावेश असतो. तर आन्सर येणार आपला 4 नंबर. उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात? तर ते आहे 226 नुसार. 7 नंबरचा क्वेश्चन बघा. स्थापनेच्या तारखेप्रमाणे उच्च न्यायालयाचा चढता क्रम आहे. चढता क्रम विचारलेला आहे. तर बघा, गुजरात उच्च न्यायालय जे आहे ते 1960 मध्ये हे केलेलं आहे. केरळ उच्च न्यायालय 58चं आहे. दिल्ली उच्च न्यायालय जे आहे ते 66चं आहे. म्हणजे 1966 इथं ऍड करा. आणि जे सिक्कीम उच्च न्यायालय आहे ते 1975चं आहे. तर आन्सर काय येणार? म्हणजे पहिल्यांदा केरळ न्यायालय येणार, नंतर गुजरात येणार. केरळ कधीचं होतं 58चं, गुजरात आहे 60चं, त्यानंतर दिल्ली येणार 66चं आणि सिक्कीम येणार 75चं. मग आन्सर 2 नंबर. अंदमान आणि निकोबार बेटे पुढीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात येतात? तर ते कलकत्त्याच्या येतात. नेक्स्ट क्वेश्चन. खालील उच्च न्यायालयाच्या त्यांच्या स्थापनेपासून चढत्या क्रमाने लावा. तर तसंच आहे क्वेश्चन. तर केरळ कधीच होतं आपण आताच बघितलं, तर 1958चं आहे. दिल्ली कधी आहे 1966. गुवाहाटी कधीचं आहे 1948चं. आणि जे पटना आहे पटनाचं काही माहिती नाही, पण गुवाहाटी 48, केरळ 58, दिल्ली 66. तर आन्सर आपलं 4 नंबर येणार. इथं पण चढता क्रमच होता. पटना न्यायालय जे आहे ते 1916चं आहे बरं का. म्हणजे ड अगोदर, नंतर क, नंतर केरळ आणि नंतर दिल्ली. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल.
प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. तर 2 पण बरोबर आहे. प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राज्यपालाला वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश यांनी मिळून बनलेले असेल. तर हे पण विधान कसं आहे? बरोबर आहे. थांबा 1 मिनिट. प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राज्यपालाला वेळोवेळी जे नियुक्ती करणे आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश यांनी मिळून बनलेले असेल. तर ह्याचा आन्सर काय होतं? तर हे ना इथं राज्यपाल आहे ना, त्याच्यामुळे हे विधान कसं चुकलेलं आहे. तर राज्यपालाचा इथं राष्ट्रपती आहेत म्हणून क विधान कसं आहे? चुकीचं आहे. तर बरोबर काय येते? अ आणि ब. थांबा आपण ऑप्शन आहे. तर इथं अ आणि ब येतं. इथं राष्ट्रपती येतं. 11 नंबर. भारताच्या संसदेने 2001 मध्ये कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार नाही अशी तरतूद केलेली आहे? तर ते 2026 पर्यंत आहे. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाने अधिकार क्षेत्र लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशापर्यंत विस्तारलेले आहे? तर ते आहे केरळचं. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. प्रत्येक न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकारासह अन्य न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. आता झालेलं आहे. हे दोन्ही विधान कसे बरोबर आहेत. डॅडॅसच्या अनुसार संसद 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्याकरता संयुक्त उच्च न्यायालयाची स्थापना करू शकते. तर हे भारताच्या संविधानाच्या अनुसार. लोक अदालतीची स्थापना खालीलपैकी कोणत्या कायद्याअंतर्गत केलेली आहे? तर ती आहे विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 मध्ये. विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय संविधानाने कलम 215 घोषित करते की प्रत्येक उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची कारवाई सुरू करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार नाही. म्हणजे जर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला असेल तर सर्वोच्च न्यायालयच कारवाई करू शकतो, नाही की उच्च न्यायालय. म्हणून दोन्ही विधाने कसे आहेत? बरोबर. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी पात्रतेचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत. त्याचे पात्रतेचे निष्कर्ष कोणते आहेत ते बघायचं. त्यांनी वयाची 35 वर्ष पूर्ण असली पाहिजे. पहिलं विधान बरोबर आहे. सॉरी, हे पहिलं जे मिनिममचं आहे क्रायटेरिया हे चुकीचं आहे. फक्त त्यांची वयाची 62चं आहे लास्टचं, हे मिनिममचं नाही. पहिली अट कशी आहे? चुकीची आहे. म्हणून अ कटलं आणि 2 नंबरचं कटलं. ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे. ती व्यक्ती उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली करीत असली पाहिजे. म्हणजे ब आणि सी बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या मते व्यक्ती प्रसिद्ध कायदेतज्ञ असावी. हे एससीच्या बाबतीत आहे, नाही की एससीच्या. म्हणून डी पण विधान कसं आहे? चुकीचं. तर आपला आन्सर येणार 3 नंबर. इथं जे वयाचं आहे तर एससी साठी 65 वर्ष वय आहे आणि एचसी साठी 62 आहे. उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणते मुख्य अधिकार कक्ष आहेत? तर त्याच्यामध्ये आहेत मूळ अधिकार आहे, पुन्हा अपिलीय अधिकार आहे आणि पर्यवेक्षकीय अधिकार आहे. म्हणजे ABC येतं. आन्सर 3 नंबर. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. तर हे विधान कसं? आपल्याला इथं बिनचूक विचारलेले, म्हणजे बरोबर सांगायचे. हे विधान बरोबर आहे. उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. बरोबर आहे. भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली. हे बरोबर आहे. स्थापना पण उच्च न्यायालयाची 62 मध्ये झाली आणि त्याचं वयोमर्यादा आहे ती पण 62च आहे. एवढं लक्षात ठेवा. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेली अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील 4थे न्यायालय आहे. हे पण काय बरोबर आहे. तर आन्सर येणार ऑल ऑफ दी. उच्च न्यायालय. आता आपल्याला इथं काय विचारलंय? थांबा 1 मिनिट, क्वेश्चन बघा असं म्हणजे कळेल आपल्याला. आता इथं बरोबर विचारलेलं आहे. उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे. पहिलं विधान कसे बरोबर आहे.
जेव्हा मुख्य न्यायाधीश व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही, तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो. बी पण विधान कसं आहे, बरोबर आहे. अतिरिक्त न्यायाधीश असो प्रभारी न्यायाधीश असो, वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यावर ते पदावर राहू शकत नाही. तर इथं 65 नाही तर 62 आहे, म्हणून सी विधान कसं आहे, चुकले. तर आन्सर येणार 3 नंबर आपलं. उच्च न्यायालयाची न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात, तर ती राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयाविषयी कोणती विधाने सत्य आहेत, त्यांचे प्राधिलेख अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक आहेत, बरोबर. ती अभिलेखाची न्यायालय आहे, बरोबर आहे. त्यांना प्राथमिक अधिकार क्षेत्र नसते, त्यांना असते, म्हणून सी कसं आहे, चुकलेलं आहे. त्यांचे नियम दुय्यम न्यायालयावर बंधनकारक असतात. 4 नंबर. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे, तर ते नागपूरला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डॅडॅश कडून नियुक्त केले जातात, तर ते राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो, तर राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती सोबत म्हणजे राष्ट्रपती डॅडासोबत विचार विनिमय केल्यानंतर न्यायाधीशाची बदली एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात करतात. ते वरीलपैकी एकही नाही, ते राज्यपालाला विचार विनिमय केल्यानंतर न्यायाधीशाची बदली एका न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात करतात. म्हणजे भारतीय राज्यघटनेचे कलम डॅडॅस भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त अधिकाराची घोषणा करते, तर 140 मध्ये आहे. संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य यांच्या निवडणुकीसंबंधीच्या वादाबाबत खटले चालविण्याबाबतचे उच्च न्यायालयाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायाधिकार क्षेत्रात समाविष्ट होतो, तर तो प्रारंभिक असतो. संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळ सदस्य आणि जे राष्ट्रपतीची निवडणुकासंबंधी जे वाद असतील ते डायरेक्ट आपलं म्हणजे सर्वोच्च न्यायालयात जाते, ते पण त्यांच्या प्रारंभिक ह्याच्यामध्येच येतात. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. उच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या कायम न्यायाधीशांना सर्वोच्च आणि इतर उच्च न्यायालयात वकिली करता येते. आता आपल्याला बिनचूक विचारले, तर हे बरोबरच आहे. महाभियोगाचा प्रस्ताव संसदेच्या विचाराधीन असल्यास संसद न्यायविधी मंडळाचे उच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या वर्तणुकीबाबत चर्चा करता येते, तर हे बरोबर आहे. म्हणजे आन्सर येणार 3 नंबर, दोन्ही बरोबर. विशिष्ट आदेश जारी करण्याचा उच्च न्यायालयाची कलम 226 मधील अधिकार ऐच्छिक असून तो नाकारता येतो, तर इथं बिनचूकच विचारलंय, तर बरोबर आहे. बंदी प्रत्यक्षीकरणाचा आदेश शासकीय पदाधिकाऱ्यांना बरोबर खाजगी व्यक्तींनाही बजावता येतो, तर हे पण विधान कसं आहे, बरोबर आहे. म्हणजे 30चं 2 नंबर येणार. 31चं बघा. उच्च न्यायालयाच्या त्या खालच्या न्यायाधीशावरील प्रशासकीय नियंत्रणात पुढील बाबीचा समावेश असतो. नेमणुका असतं, नंतर बदल्या पण असतो, जी निवृत्ती वेतन आहे ना ते नसते, पुन्हा पगार पण नसतो, आणि सक्तीची निवृत्ती असते, म्हणजे इ. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रमुख मुख्य न्यायमूर्ती कोण होते, ते होते मोहम्मद अली कुरीम छागला. भारतीय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या महाभियोग प्रक्रियेसंबंधी पुढील विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे, तर आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. हे क्वेश्चन कॅन्सल झालं होतं, म्हणून आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 34 नंबरचा. तर आपल्याला इथं बरोबर विधाने करायचे. उच्च न्यायालयाच्या न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्ती राज्यपाल करतात. विधान चुकीचं आहे, हे कटलं. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना राष्ट्रपतीकडे राजीनामा देऊन पदमुक्त होता येते, हे बरोबर आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीश वयाचे 66व्या वर्षी पदावरून होतात, तर सी कसं आहे, इथं 62 आहे, म्हणून सी कटलं, तर आन्सर येणार 4 नंबर आपलं. बॉम्बे उच्च न्यायालय
15 सालपासून महाराष्ट्र आणि गोवा या राज्यासाठी तसेच दादर आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशासाठीचे उच्च न्यायालय झाले 1987 पासून आहे ते. खालीलपैकी कोणते विधान भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या स्वातंत्र्याशी संबंधित नाही म्हटलेलं आहे? तर नाही बघायचंय. ते राज्यघटनेत आणि भारतीय जनतेच्या स्वातंत्र्याचे रक्षककर्ता म्हणून कार्य करतात. तर हे कसं आहे? चुकीचं आहे. न्यायमूर्तींना त्यांच्या कार्यकाळाची सुरक्षा प्रदान करण्यात आली, हे विधान बरोबर आहे. न्यायमूर्तीचे वेतन आणि सेवा सरती निश्चित असतात. नेमणुकीनंतर त्यांना अहितकारक होतील अशा रीतीने बदलता येत नाहीत, बरोबर आहे हे विधान. निवृत्त न्यायमूर्तींना भारतात वकिली करण्यास मनाई आहे, हे पण बरोबर आहे. ऑगस्ट 2017 पर्यंत भारतात किती उच्च न्यायालय होते? तर हे 24 होते. हे 17चा आहे क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढण्याचा अधिकार उच्च न्यायालयास प्रदान करण्यात आलेले आहेत? तर त्याच्यामध्ये आहे 226. उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? अभिलेख न्यायालय म्हणजे त्यास त्याच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार असतो. अभिलेख न्यायालय म्हणजे त्यांचे सर्व निर्णय हे पुरावा म्हणून महत्त्वाचे असतात. यापैकी एकही नाही आन्सर. आता हे काय? डायडॅश आणि डायडॅश मधील उच्च न्यायालय 23 मार्च 2013 पासून कार्यरत आहेत. तर त्याच्यामध्ये येतं त्रिपुरा, नंतर मणिपूर आणि नंतर मेघालय. पुढील 2 विधानापैकी कोणते अयोग्य आहे? स्मॉल क्लॉज कोर्टाचा निर्णय निर्णयासाठी उच्च न्यायालयात नेला जाऊ शकत नाही, तर अयोग्य विचारलंय. कनिष्ठ न्यायालयाने दिलेले मृत्यूदंडाची शिक्षा पुनर्निर्णयासाठी उच्च न्यायालयात पाठवावीच लागते, त्याशिवाय अशी शिक्षा दिली जाऊ शकत नाही. याच्यापैकी अयोग्य एकही नाही, म्हणजे दोन्ही विधान कसे आहेत? बरोबर आहेत. एखादी व्यक्ती भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 217(2) अन्वये खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यास पात्र असणार नाही विचारलेलं आहे. तर आन्सर बघा. व्यक्ती भारताचे नागरिक असेल तर त्या व्यक्तीने भारताच्या राज्यक्षेत्रात किमान 10 वर्ष न्यायिक पद धारण केले आहे. ती व्यक्ती उच्च न्यायालयात अथवा 2 किंवा अधिक न्यायालयात पाठोपाठ कमीत कमी 10 वर्ष अधिवक्ता आहे आणि त्या व्यक्तीने केंद्रीय मंत्रिमंडळाने शिफारस केली, तर हे नाहीये, लागू होत नाहीये. तर 4 नंबर येणार आन्सर ह्याचं. आता जोडायला लावा. राजस्थानची जे न्यायालयाची स्थापना झालेली आहे ते 1949, सिक्कीमची झालेली आहे 75, मध्य प्रदेशची झाली 36 आणि दिल्लीची आहे 1966. जेव्हा नवीन संविधानाने न्यायालयाचा आरंभ झाला तेव्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशाची एकूण संख्या किती होती? तर ती 8 होती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक कक्षेच्या अनुषंगाने जोडायला हवा. तर 129चं जे आहे तर न्यायालयीन बेअदलीबाबत शास्ती अधिकार म्हणजे 2 नंबर. 131चं येणार राज्यांतर्गत तंटा निवारण अधिकारता. 136चं येणार अपिलासाठी सर्वोच्च न्यायालयाची खास परवानगी आणि 143 समुपदेशन अधिकाराबाबत म्हणजे ते सल्ला ते घेतात ना त्या टर्म. अशा प्रकारे आपला हा जे चॅप्टर आहे तो इथं संपतो. नेक्स्ट लेक्चरला भेटू.